काय तर मित्रांनो, आज आम्ही आलोय ट्रिपमध्ये केदारनाथ बद्रीनाथच्या. महिनाभर मी आलो नाही यूट्यूबवर. आज आलोय. ही माझी आई आहे आणि हे माझ्या काकी आहे. पप्पा आणि काका सध्या तरी झोपलेत, आराम करतात. रात्रभर गाडीवर ड्रायव्हर सोबत होते. तर आता आम्ही इकडे यमुना नदीच्या काठी आलोय फोटोसाठी. आता तिथंच चाललोय. दादा उत्कृष्ट असा मृदुंग वादक. 2 दिवस झाले मी एकटा भजन वाजवतोय. अक्षरशः माझी बोट फुटलेले आहेत. त्याच्यामुळं चला आपण जाऊयात. यमुनेच्या तीरी चाललो आम्ही. इथं खूप सारे गारगोटीचे दगड सुद्धा आहेत. इथं खूपच इथं थंडी सुद्धा खूप आहे. आणि आम्ही तुम्ही जर मोठी बस म्हणजे 51 किंवा 48 सीटर्स बस आणली समजा, तर मग तुम्हाला इकडं बस बुक कराव्या लागतील. आधीच 2 बस बुक कराव्या लागतील. जर आता आम्ही 51 लोक आहेत, 51, आम्ही 2 बसा बुक केल्यात. इकडं वरती आमच्या बसा उभ्या आहेत. आणि हे बघा, ही नदी आहे, यमुना नदी. ही यमुना नदी आहे, सलग वाहती आहे. हॅलो सलग. आता बघा ही माग दिसते ना, ही अख्खी यमुना नदी. यमुना अख्खी. आता आम्ही यमुनेत्रीला चाललो. पण यमुना नदीचं दर्शन आम्हाला मागच्या 4-5 तासापासून आम्ही यमुना नदीच्या बाजूने रस्ते, म्हणजे तिकडे वरती रस्ते आहे, त्या रस्त्याने आम्ही सलग चालतोय. तर आता इथं एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवर आम्ही थांबलोय सध्यासाठी. आम्ही चाललोय यमुना नदी नाही तर तिथं फोटो काढण्यासाठी. आता केदारनाथ आम्ही जे केदारनाथला जाणार आहे, ते केदारनाथला गाणं आहे, खाली गाणं आहे. आता आम्ही लास्ट बाई त्या खाली गाणं आहे. आणि इथं पाय दिला का काय काय नदी येतं. तिकडे जाऊया. तिकडे जायचं, फोटो सेशन करायचे. तिथं बघा, इथं फोन करू का? इथं बघा, हे असे गारगोटीचे दगड आहेत. त्याला गारगोटी म्हणतात मराठीत. असे दगड आहेत. तर मी आता सध्या तरी माझ्या मित्राची वाट बघतोय. आई तू दगड शोधतेस? यमुना नदीचे गोटे, गारगोटे. चल 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 इकडे चल. तर सध्या इथं खाली जाण्यासाठी रोड नाही. माझ्या मित्राची वाट बघतो. माझा मित्र कधी येईल. हे बघा, इथं माझा समोरच मित्र आहे माझा. नाव राम आहे. चला पटकनी आपण जाऊयात. एकतर दगड खूप आहेत, त्याच्यामुळं चालण्याला थोडा प्रॉब्लेम.